पप्पा, काय ग बेटा? पप्पा मला न्याय मिळेल का? हो ग बेटा, मी आहे ना. पप्पा मला भीती वाटते. बाळा, काळजी नको करू, मी आहे. तुला नक्कीच न्याय मिळवून देईल. बेटा, आज तुझ्या न्यायासाठी पूर्ण महाराष्ट्र घराबाहेर निघाले. पप्पा, मिस यू पप्पा. मालेगाव तालुक्यातील डोंगराडे गावात घडलेल्या एका घटनेनं संपूर्ण महाराष्ट्राला हादरून टाकला आहे. केवळ 3 वर्षाच्या निष्पाप मुलीवर एका राक्षस प्रवृत्तीच्या नराधमानं अमानुष अत्याचार करून दगडानं ठेचून निर्दयीपणे हत्या केली आहे. हृदय पिळून टाकणाऱ्या शैतानी कृत्यामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्र हादरला आहे. वडिलांसोबत महिनाभरापूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून या नराधमानं अल्पवयीन चिमुकली सोबत शैतानी कृत्य केला. या घटनेमुळे संपूर्ण गावासह महाराष्ट्र राज्यात संतापाची लाट देखील पसरली आहे. आरोपी विजय खैरनार या राक्षसी प्रवृत्तीच्या हरामखोराला फाशी शिक्षा झालीच पाहिजे अशी देखील मागणी आता होताना दिसून येत आहे. राज्यात गेल्या काही दिवसांमध्ये बलात्कार, लैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. दुर्दैवाने याच महाराष्ट्रातील लेकीवाडी आज सुरक्षित नाही. हे मागील काही काळातील महिला अत्याचारांच्या विविध घटनांमध्ये सिद्ध देखील झाला आहे. मात्र अद्याप सरकार दरबारी या सर्व प्रकरणाची नुसती चौकशी सुरू आहे. एकूणच राज्यातील महिला सुरक्षेची स्थिती इतकी भीषण असताना सरकारने मात्र याकडे डोळे झाक केला आहे. कागदी घोडे नाचवण्यापेक्षा सरकारने अशा हरामखोरांना कठोर कारवाई करून फासावर लटकावायला पाहिजे, जेणेकरून अशा घटना यापुढे घडणार नाही. पप्पा, काय ग बेटा? पप्पा मला न्याय मिळेल का? हो ग बेटा, मी आहे ना. पप्पा मला भीती वाटते. बाळा, काळजी नको करू, मी आहे. तुला नक्कीच न्याय मिळवून देईल. बेटा, आज तुझ्या न्यायासाठी पूर्ण महाराष्ट्र घराबाहेर निघाले. पप्पा, मिस यू पप्पा. मालेगाव तालुक्यातील डोंगराडे गावात घडलेल्या एका घटनेनं संपूर्ण महाराष्ट्राला हादरून टाकला आहे. केवळ 3 वर्षाच्या निष्पाप मुलीवर एका राक्षस प्रवृत्तीच्या नराधमानं अमानुष अत्याचार करून दगडानं ठेचून निर्दयीपणे हत्या केली आहे. हृदय पिळून टाकणाऱ्या शैतानी कृत्यामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्र हादरला आहे. वडिलांसोबत महिनाभरापूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून या नराधमानं अल्पवयीन चिमुकली सोबत शैतानी कृत्य केला. या घटनेमुळे संपूर्ण गावासह महाराष्ट्र राज्यात संतापाची लाट देखील पसरली आहे. आरोपी विजय खैरनार या राक्षसी प्रवृत्तीच्या हरामखोराला फाशी शिक्षा झालीच पाहिजे अशी देखील मागणी आता होताना दिसून येत आहे. राज्यात गेल्या काही दिवसांमध्ये बलात्कार, लैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. दुर्दैवाने याच महाराष्ट्रातील लेकीवाडी आज सुरक्षित नाही. हे मागील काही काळातील महिला अत्याचारांच्या विविध घटनांमध्ये सिद्ध देखील झाला आहे. मात्र अद्याप सरकार दरबारी या सर्व प्रकरणाची नुसती चौकशी सुरू आहे. एकूणच राज्यातील महिला सुरक्षेची स्थिती इतकी भीषण असताना सरकारने मात्र याकडे डोळे झाक केला आहे. कागदी घोडे नाचवण्यापेक्षा सरकारने अशा हरामखोरांना कठोर कारवाई करून फासावर लटकावायला पाहिजे, जेणेकरून अशा घटना यापुढे घडणार नाही.